जगभरात मम्मा युगांडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरियमची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। ही कहाणी आहे 40 वर्षांच्या असणाऱ्या या महिलेची, जिला सध्या 44 मुलं आहेत। ती 15 वेळा प्रेग्नेंट राहिली आणि त्या काळात तिने 44 मुलांना जन्म दिला। आता हे कसं शक्य आहे असाच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल। त्यासाठीच आजची ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत। मरियमने प्रत्येकी 5 वेळा 4 मुलांना जन्म दिला। यानंतर तिने प्रत्येकी 5 वेळा 3 मुलांना जन्म दिला, 4 वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला, त्याच वेळी एकदा एकच मूल देखील जन्माला आलं आणि हे सगळं मिळून 44 हा आकडा पार झाला। मरियमला केवळ मम्मा युगांडा म्हणून ओळखलं जात नाही, तर सर्वात पृथ्वीवरील सुपीक महिला देखील म्हटलं जाते। नक्की असं का म्हटलं जातं याचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळते। तसं पाहता जुळी किंवा तिळी मुलं होणं शक्य आहे, पण 4 मुलं एकाच वेळेला होणं हे निश्चितच आश्चर्यकारक होतं। याचीच डॉक्टरांकडे विचारपूस केली असता डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की मेरीचे अंडाशय हे सामान्य महिलांच्या अंडाशयापेक्षा खूप मोठे आहे आणि म्हणूनच ही केस दुर्मिळ आहे आणि त्या कारणानेच मरियमला एका वेळी 4 मुले होऊ शकतात। तसं पाहता मरियम आणि तिचा नवरा एकत्र राहत होते, पण काही दिवसांपासून तिचा नवरा तिला सोडून गेला आणि त्यामुळेच ही मम्मा युगांडा आता एवढ्या मुलांचा एकटीच सांभाळ करताना दिसते। मरियमचा जन्म 25 डिसेंबर 1980चा आहे असं म्हटलं जातं। बाळंतपणानंतर अवघ्या 3 दिवसांनी तिची आई आणि त्याचबरोबर तिचे भाऊ तिला सोडून गेले। त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सावत्राईने अन्नात शिसे मिसळून तिच्या भावांना खाऊ घातले होते। यातच त्यांच्या भावांचा मृत्यू झाला। मरियम त्यावेळी नातेवाईकांच्या घरी होती म्हणून ती तेव्हा वाचली, पण मरियमचं नशीब तितकंही चांगलं नव्हतं। जेव्हा ती 12 वर्षाची झाली तेव्हा तिच्या घरच्यांनी लग्नाच्या नावाखाली तिला विकून टाकले। त्यानंतर 13व्या वर्षी मेरीने प्रथमच मुलाला जन्म दिला। त्यानंतर वयाच्या 36व्या वर्षापर्यंत एकूण 44 मुलांना तिने जन्म दिला आहे, पण यातील 6 मुलांचा मृत्यू झालाय। आता एकूण 38 मुले जिवंत असून त्यामध्ये 20 मुले आणि 18 मुली आहेत। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा। याच प्रकारच्या अपडेट्ससाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।